खतरनाक काम 25 मोठा गांगूर मित्रांनो, हा बघा. आणि याची साईज बघा, म्हणजे हातामध्ये राहत नाही. हा बघा. तर मित्रांनो, वडा मासा काढून झाला आपल्या जालीतून. तर आता इथे याला पाण्याच्या खोंडात ठेवू. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे आपल्या जाली पालवण्याचा. खडकामध्ये जाऊन आपण जाली पालवणार आहोत. काल संध्याकाळी जाली लावली होती, पण आता सिच्युएशन कशी आहे की पाणी एकदाच ओढतो, म्हणजे पाण्याला एकदाच ओटी लागते, ती म्हणजे दुपारी ते संध्याकाळपर्यंत. तर आज सकाळी जी मच्छी भेटली असेल तर ती मला ते वाटते खराब झाली असेल. बघू, नशिबात चांगली मच्छी असेल तर आपल्याला ताजी मच्छी भेटेल. तर आपले व्हिडिओ कंटिन्यू येत नाही रोज, तर आजपासून कंटिन्यू नक्की येतील. काही कारणास्तव आपल्याला व्हिडिओ बनवायला जमले नाही 10 ते 11 दिवस. तर चला, आता दुपारचे वाजलेत ते म्हणजे 2. कडक कडक उन्हामध्ये आपण कडक कडक मावरं धरायला जाऊ. चला. कालू, तुम्ही यायचं नाही हो पाठी, आधीच सांगताय. कालूला यासाठी नेत नाही कारण की कालू आयलो नाही तर त्या दुसऱ्या कुत्र्यांसोबत जाम मस्ती करत असते. आणि कालूच्याला आंघोळ घातली ते परत नाटकं करेल आणि खराब होईल. ते का मस्त स्वच्छ धुवून टाकलो याला शाबुनी. चल कालू, तुला काहीतरी मावरा घेऊन येत आहे. आणि येऊ दे का कया बेण्या निघालो नाही का लगेच पाठी लागत येते. कालू जा, चल चल. आयलो असतं तर मार खाशील. तर मित्रांनो, आता पोचलोय ते म्हणजे बंदरावर, म्हणजे बीचवर आहे रे का. आणि पाणी अजून वटलंय नाही, अजून आपल्याला 15 ते 20 मिनटं वाट बघायला लागेल. हे बघा मित्रांनो, अजून खडक पूर्णपणे सुकलेत नाही. आणि आपण यासाठी लवकर येत आहोत कारण की जर आपण उशिरा आलो तर आपल्या जालीची मच्छी आहे ना, ते दुसरी लोक काढून घेतात. त्याच्यामुळे आपण लवकर येतो. आणि अजून एक म्हणजे आपलं जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा जाली पूर्णपणे सुकते, म्हणजे सुक्या जमिनीवर अशी दिसते. त्याच्यामुळे कुत्रे वगैरे येतील आणि आपली मच्छी खाऊन टाकतील. त्याच्यामुळे 15-20 मिनटं आपण अगोदर येतो आणि इकडे वाट पाहत असतो पाणी वाटण्याची. ही बघा समोर दिसते ना, ही आपली जाली आहे. पण आज आपल्याला भिजायचं नाही, त्याच्यामुळे आपण 15-20 मिनटं थांबू आणि हे पाणी कमी होण्याची वाट बघू आपण. आणि समोरच मित्रांनो, तुम्हाला दिसते का नाही माहीत नाही, पण आपल्या जालीला ना पहिल्याच पदराला मच्छी लागली. ही बघा, ही बघा, झूम करून दाखवतो. ही बघा, बघू काय मासा आहे, पण आपण थोडे थांबू आपण. तर मित्रांनो, पाणी पटापट खाली उतरत चाललंय. हा बघा, मगाशी एवढा एरिया भरलेला होता. आणि आता आपल्याला काय काय मासली लागली ना ते मी तुम्हाला दाखवतो. ही बघा, पहिल्याच सुरुवातीला हा बघा एक शेग लागलाय मित्रांनो. आणि साईज बघा मस्त आहे. आणि त्याच्या पुढे बघाल ना तुम्ही, खतरनाक काम 25 मोठा गांगूर मित्रांनो, हा बघा. आणि याची साईज बघा, म्हणजे हातामध्ये राहत नाही. हा बघा, बोटं पण पोचत नाही अशी. हा दुसरा. आणि तिसरा पण दाखवतो तुम्हाला. हा बघा, तिसरी पण आपल्याला तीच मच्छी लागली मित्रांनो. ही बहुतेक मला असं वाटतं खराब झाली असेल, कारण की सकाळी लागली असेल. ही बघा, पाटणा खराब झाली आहे. आणि चौथी मच्छी वडा मासा. हा बघा मित्रांनो, काटेरी वडा मासा भेटलाय. आता पुढची जाली आपल्याला पालवायला भेटणार नाही कारण की पाणी अजून तिकडचा वटलाय नाही. तर आपण ही मच्छी आहे ना ती काढून घेऊ, तोपर्यंत हा पाणी ओटेल. आणि ती बघा मित्रांनो, पुढे पण काहीतरी मच्छी आहे. ही बघा, आज आपल्या जालीला लय मावरा भेटलाय, लय. तर मित्रांनो, वडा मासा काढून झाला आपल्या जालीतून. तर आता इथे याला पाण्याच्या खोंडात ठेवू. आता दुसरा मासा आपण काढून घेऊ, गांगुरा. तर चला मित्रांनो, आता हा मोठा गांगूर आहे ना तो आपण सोडून घेऊ जालीतून. हा बघा किती लपटलाय जालीत. रात्री काय होते, रात्री पाण्याची भरती आहे ना ती फुल तिथपर्यंत जाते, पूर्ण बीचच्या वर. मग सर्व मच्छी आहे ना ती अशी वर जाते आणि रिटर्न पाणी वाटताना सर्व मच्छी अशी रिटर्न पाण्यामध्ये जायला येते ना, तेव्हा आपण लावलेल्या जालीच्या ट्रॅपमध्ये ते अडकते. मित्रांनो, साईज बघा काय गांगुराची. आणि याला आता आपण जालीतून काढतोय. हा बघा,
एक नंबर मित्रांनो साईज आहे कडक. चला आता इकडची सुक्यावरची मच्छी आपण सगळी काढून घेऊ, त्याच्यानंतर आपण बाकीची जाळी पालवू. तर मित्रांनो पाणी वटलंय पूर्ण आहे बघा 15 मिनिटानंतर. आणि आता तुम्हाला दाखवतो की पूर्ण जाळीला काय काय मासली लागलेली आहे. मच्छी काढण्याच्या अगोदर फक्त तुम्हाला दाखवतो एकदा आपल्या जाळीला काय काय मावरा लागला आहे. देखा या बाजूला एक छोटी मच्छी लागली आणि खाली काय आहे जाळीच्या हे बघा, खाली चिंबोरी. हा बघा ही पण मच्छी आपली खराब झाली कारण की सकाळी आपण जाळी पालवायला आलो नव्हतो. हे बघा हे काय आहे, वडो. हो वडा आहे जिवंत एकदम. आयफोन पडेल. आणि मित्रांनो हा बघा जिवंत वडा मासा. त्याचा कलर जरा वेगळा आहे. हा बघा मित्रांनो खाली पण काहीतरी असेल, काय नाही खाली. आणि मित्रांनो जरा पुढे गेल्यानंतर हे बघा इथे शिंगाली लागली एक छोटी, ती पण जिवंत आहे. आणि अजून एक मासा आहे खाली. हा बघा इंग्लिश मासो आहे यो. बघू पुढे काय मासा आहे. अजून पुरा पण मावरा आहे. ही काहीतरी हाय. हो हो अबो हे देख. आज शेक गांगूर जाम लागले ना आपल्या खांडकीला. मित्रांनो ही बघा पुढे एक शिंगाली लागली, पण रात्रभर त्या शिंगालीला चिंबोऱ्यांनी बघा कशी खाल्ली. ही बघा पूर्ण शिंगालीला खाऊन टाकले चिंबोऱ्यांनी. ही बघा खाली एक आणखीन एक शिंगाली आहे. आज जाळीला भरपूर मासली लागली. अजून एक टाप मित्रांनो येते का जबरदस्त. आज ते पाऊस आहे, पाऊस. या टापांचा पाऊस आहे आज मित्रांनो. ये देखा खाली अजून एक शिंगाली आहे वाटते. ये देखा 1 2 शिंगाली आणि पुढे अजून एक वडा. आणि वडा मासा जास्त वेळ जिवंत राहतो मित्रांनो. हा बघा हा जरी काल संध्याकाळी लागला असला ना तरी 12 का 24 तासानंतर पण तो मरणार नाही. खाली काहीतरी मच्छी हाय. नाही मच्छी नाही. अजून एक मोठा पीस मित्रांनो लागला. हा बघा जिवंत शिंगालीच्या बाजूला. एक नंबर मित्रांनो जबरदस्त. आज ते आपल्याला जाम शेग आणि गांगूर भेटले. ही देखा अजून एक शिंगाली. मच्छी पाण्यात आली असं वाटते. हे देखा मित्रांनो अबे अजून एक. हे बघा मित्रांनो जबरदस्त. चला सगळी जाळी पालवून घेऊ आधी आपण. काय काय मासली लागली ती बघू, नंतर मासली जाळीतून काढू आपण. जाळी संपत आली मित्रांनो आपली. हे बघा केळ मासा मित्रांनो. आणि हा मासा असतो ना तो आपल्या जाळीतले मासे खायला येत असतो. हा बघा याचे दात माणसासारखे आहेत. हे बघा दिसले. डेंजर डेंजर सो डेंजर मासा. जिवंत कोलबी मित्रांनो. ही बघा मांदेली पण लागली. काय बात क्या बात आहे. आणि जिवंत कोलबी दिसतं मित्रांनो या बाजूला तुम्हाला. ही बघा खाऱ्या पाण्याची कोलबी जिवंत. शिंगाली अजून एक शिंगाली झालेल्या. शिंगाल्या पण रास लागलेत आज झालेला आपल्या. ही बघा जिवंत शिंगाली मित्रांनो जबरदस्त. आणि शेवटच्या टोकाला बघ. आणि मित्रांनो शेवटच्या पदराला हा बघा आणखीन एक शेग मासा लागलाय, पण याला खाल्लाय साप खाल्लाय. हा बघा आता शेवटचा पदर राहिलाय खांडकीचा मित्रांनो. बघू इथे काहीतरी टाप असू दे. शिंगाली संपली मित्रांनो झाली बघा. तर मित्रांनो आपल्या जाळीला ना भरपूर मासली लागली. तुम्हाला आता फक्त जाळीमध्ये अडकलेली मासली दाखवली. आता पटापट ही जाळीला लागलेली मासली आहे ना ते आपण काढून घेऊ आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो एकत्र करून की आपल्याला किती मासली लागली आज. आज काम 25 झाला मित्रांनो आपला एकदम जबरदस्त.
तर मित्रांनो ही छोटी मच्छी आहे जाम, तर याला आपण सोडून देऊ, मोठा हवानी ये परत आमच्याने. तर मित्रांनो जाली पालवून झालेली आहे आणि आपल्याला मच्छी देखा किती लागली, ही देखा अर्धी पोतली भरली आपली मोठी. ते आता आपण वतून टाकी तर तुम्हाला की आपल्याला किती मच्छी भेटली. 3, 2, 1. पिंट्या, हे बघा मित्रांनो किती मच्छी भेटली आपल्याला देखा. मस्तपैकी शेग हतीन, गांगूर हतीन आणि देखा याबद्दल शिंगाले पण हतीन. शिंगाले जास्त पडले आणि या बाजूला जिवंत जिवंत वडे. आणि या गांगुराची साईज देखा काय, एकदम जबरदस्त कडक. आणि छोटे छोटे शेक पण भेटले. तर मित्रांनो कसा वाटला आपला आजचा मावरा, आवरला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ आले नव्हते, पुन्हा आता याच्या नंतरचे व्हिडिओ सगळे कडक असणार होते, त्याच्यामुळे परत या आणि परत सपोर्ट करा आपल्या चॅनलला. तर मित्रांनो आपण आलो होतो ते म्हणजे 2 वाजता आणि आता वाजलेत ते म्हणजे 3:30. आणि मागचं पाणी बघा किती सुकलं आहे. मगाशी आलो होतो तेव्हा पाणी खूप भरलेला होता. आणि येते का आपल्याला आवरा मावरा भेटला आहे. ते चला आता घरा जाऊ आणि डायरेक्ट आपण उंद्या येऊ खांडकी पाल्याला. घरा गेल्यावर दाखवता कालूला मावरा काय काय भेटलाय. पिता मच्छी बघ किती आणली मामाने, बघायची काय. आणि ते करिश्मा झिंगची जुटून आली मावरा देखायला. ये दे खरोखर मावरा ये हेटला होत. 1, 2, 3. कानकत्र घे परत ठेव. ते कसला मोठा आहे, 2-4 फुकाड गेली तरी होती ती. अरे शाप फुकाड गेलेली, कोयलेली ती. इथं मस्त आहे भाऊ, आपण खायचा भाऊ उद्या. ते खराब असेल जरासा. बर्फांचा नाही, ताजा आहे ताजा जित्ता आहे. तर मित्रांनो आज आपल्याला देखा किती मच्छी भेटली. 7-8 मस्तपैकी शेग, मोठे मोठे गांगूर, काय काय नाव आहेत याला, पिलसा. आणि हे देखा वडे आहेत जिवंत जिवंत, शिंगाले आहेत. ते उद्या पण आपल्याला मस्तपैकी जाम मावरा भेटणार आहे. तिको आता त्यांचा कांजालाच कापू आपण बहुतेक. तर चला मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल, तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्रीता बोल सबस्क्राईब करा. मामी काय मामी टाटा टाटा कर टाटा. भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.